A1 स्वप्नाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कडक उन्हासाठी रामबाण उपाय म्हणजे बडीशोप सरबत। 3 वेगळ्या चवीचे बडीशोप सरबत बनवले आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर आता 2 महिने टिकणारं बडीशोप सरबतचं प्रीमिक्स बनवूया। यासाठी मी 1 कप खडी साखर घेतली आहे। थंड असल्यामुळे ही उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरते। आता घेतली आहे 1 कप बडीशोप। बडीशोपचे शरीराला अनेक फायदे असतात। थंड तर ती असतेच, पण खूप गुणकारी पण असते। 7 ते 8 काळी मिरी घेतलेत, 5-6 हिरवी इलायची घेतली। सगळे जिन्नस कोरडे असल्यामुळे अगदी पटकन मिक्सरमध्ये बारीक होतात। हवं तर हे सर्व जिन्नस तुम्ही थोडेसे मंद आचेवर भाजून घेतले तरी चालतील। आता बडीशोप प्रीमिक्सची बारीक पावडर तयार झालेली आहे। ही पावडर आता एका बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे। याच्यामध्ये काही जाडसर कण राहिलेले असतात, ते निघून जातात, त्यामुळे हे प्रीमिक्स चाळून घ्यायचे। यामध्ये बडीशोपचे थोडेफार बारीक कण राहिलेले असतात, ते गाळून काढून टाकायचे, म्हणजे आपलं जे प्रीमिक्स आहे ते 2 महिने खूप छान टिकतं आणि अजिबात खराब होत नाही। A1 स्वप्नाच किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आता या एका बडीशोप प्रीमिक्सपासून आपण 3 वेगवेगळ्या चवीचे सरबत बनवू शकतो। ते कसे बनवायचे हे व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगितली आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता बडीशोपची सगळी पावडर माझी इथे चाळून तयार आहे। हवा तर 1 दिवसासाठी तुम्ही ही उन्हात वाळवून घेऊ शकता, म्हणजे ही खूप जास्त टिकते। आता हे प्रीमिक्स एका काचेच्या बरणीत किंवा कुठल्याही काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि कधीही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे अगदी 2 मिनिटात हे सरबत बनवू शकता। मार्केटमध्ये जे सरबत असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकलचे प्रमाण असते, पण जर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे सरबत प्रीमिक्स बनवले तर याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो। उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाण्याच्या आधी जर 1 ग्लास हे सरबत पिले तर पोटामध्ये आग, डोळ्यांची जळजळ आणि ऊन लागणे यासारख्या समस्या असतात, या समस्या तुम्हाला कधीच होणार नाही। चला तर पटापट हे पावडर आता मी या कंटेनरमध्ये भरते आणि एका साईडला ठेवणार आहे। आता या प्रीमिक्सपासून आपण सरबत कसे बनवायचे ते पाहूया। मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने सरबत सर्व केले जाते त्या पद्धतीने आपण सर्व करूया, म्हणजे प्यायलाही छान वाटतं, दिसायलाही सुंदर दिसतं। कोणी पाहुणे घरी आले तर तुम्ही या पद्धतीने हे सरबत त्यांना सर्व करू शकता। 1 चमचा मीठ आणि 1 चमचा रेड चिली मी इथे घेतली आहे, जे अजिबात तिखट नाही आहे। ही व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अर्धा लिंबू घेतला। आता 3 ग्लासांच्या कडांना हा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लिंबाचा रस मी 3 ग्लासना लावून घेतला आहे आणि ग्लास याच्यामध्ये डीप करायचा आणि सर्व कोटिंग याला व्यवस्थित लागेल याप्रमाणे सेट करून घ्यायचं। अशा प्रकारे एक एक करून 3 ग्लास मी इथे कोट करून घेतलेत। आता 3 ग्लास इथे तयार झाले आहेत। चला तर आता पटकन सरबत सर्व करून घेऊया। सगळ्यात आधी सिंपल एकदम झटपट 1 मिनिटात होणारं सरबत पाहूया। 2 आईस क्यूब टाकून घेतले ग्लासमध्ये। 1 चमचा इथे बडीशोपचे प्रीमिक्स टाकले आहे। 1 चमचा काळं मीठ। साखरेचे प्रमाण याच्यात ऑलरेडी आहे, त्यामुळे साखर टाकायची गरज नाही। आता मस्त थंडगार पाणी याच्यामध्ये 1 ग्लास टाकून घेतलं आणि याच्यामध्ये टाकणार आहे काही पुदिन्याचे पाने कट करून। पुदिन्याचा स्वाद याच्यात उतरताच एकदम हा सरबत एकदम जबरदस्त चवीचा होतो। एका ग्लासमध्ये इतकं छान रिफ्रेश वाटेल की पुन्हा पुन्हा तुम्ही हे सरबत बनवून प्याल। आता घेतला दुसरा ग्लास, त्याच्यामध्ये मी टाकले काही आईस क्यूब। 1 चमचा टाकून घेणार आहे भिजवलेला सब्जा। सब्जा हा थंड असतो, त्यामुळे याचा उन्हाळ्यात शरीराला खूप फायदा होतो। 3-4 पुदिन्याची पाने कट करून टाकली। 1 चमचा बडीशोपचे प्रीमिक्स, 1 चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ, 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये जाणार आहे थंडगार पाणी। अर्धा ग्लास थंडगार पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चव बदल होण्यासाठी यामध्ये टाकणार आहे सोडा। कुठलाही सोडा किंवा स्प्राईट तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। मी इथे घेतले आहे स्प्राईट। अर्धा ग्लास स्प्राईट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। हे सरबत प्यायल्याने तुम्हाला एकदम रिफ्रेश, एकदम ताजे, फ्रेश वाटेल। आता यानंतर यामध्ये आपण जे जिन्नस टाकणार आहे त्याने याची चव आणखीनच द्विगुणित होणार आहे। त्याआधी सरबत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा जिरा पावडर। जिरा पावडरने हे सरबत आणखीनच पाचक होते आणि चाट मसाल्याने सरबतला एकदम चटकदार चव येते।
हे सरबत जर तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना दिले तर ते तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही. इतके सुंदर आणि रिफ्रेश हे ड्रिंक तयार होते. तर दुसऱ्या प्रकारचे सरबत आपल्या इथे तयार झाले आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण वळूया तिसऱ्या प्रकाराकडे, जो की एकदम सिंपल पटकन 1 मिनिटात तयार होणारा आहे. यासाठी मी घेतला आहे आता इथे 1 ग्लास. हे सरबत आपण लिंबू पाणीच्या चवीचे करणार आहेत. यासाठी मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत आईस क्यूब, 1 चमचा भिजवलेला सब्जा, 1 चमचा बडीशोपचे प्रीमिक्स, 1 चमचा लिंबाचा रस. बडीशोप आणि लिंबू या दोघांचा ट्विस्ट दिल्यामुळे हे सरबत आणखीनच मजेशीर तयार होते. चटकदार होण्यासाठी काळे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला आणि थंडगार पाणी टाकून एकदम बिलकुल तयार आहे आपले अगदी 1 मिनिटात तयार होणारे बडीशोपचे सरबत. एकदम अप्रतिम चवीचे भन्नाट असे हे सरबत हॉटेलपेक्षा भारी घरी बनवून तयार होते. यानंतर सरबतची कुठली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर एकदम चटकदार 3 वेगवेगळ्या चवीचे बडीशोप सरबत आपल्या इथे तयार झाला आहे. जे पण माझे व्ह्यूअर्स आहेत ते व्हिडिओ शेअर्स करतायत हे पाहून मला खूप आनंद होतोय आणि त्यांना खूप मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि पाहत राहा यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन. व्हिडिओ पाहण्यासाठी जे नवीन आहेत त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पॉईंटवर पण क्लिक करा. चला तर एन्जॉय करूया चटपटीत बडीशोपचे सरबत.